नमस्कार. स्वागत आहे आपल्या एन डी करियर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. आजच्या दिवसाची महत्त्वाची चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहितीसह पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. IPL 2024मध्ये सर्वात जलद गतीने चेंडू टाकण्याचा विक्रम डॅश डॅश यांनी केला आहे. याचं उत्तर आहे मयंक यादव. सध्या जी IPLची 17व्या क्रमांकाची आवृत्ती सुरू आहे 2024ची, तर या IPLमध्ये सर्वात जलद गतीने चेंडू टाकण्याचा विक्रम कोण केलेला आहे? लखनौ सुपर जायंट्सचे खेळाडू मयंक यादव यांनी जो हा सर्वात जलद चेंडू टाकलेला आहे तर त्याचा वेग होता 155.8 किलोमीटर प्रति घंटा. प्रश्न क्रमांक 2. पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप 2024मध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक पटकावले आहे? त्याचं उत्तर आहे विनय कुमार. पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप जो आहे 2024चा तर तो इजिप्त या देशामध्ये पार पडलेला आहे आणि यामध्ये आपल्या भारताच्या विनय कुमार यांनी सुवर्णपदक पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3. लॉजिक्स इंडिया 2024 आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? कोठे करण्यात आलेलं आहे? तर मुंबई या ठिकाणी. लॉजिक्स इंडिया 2024 ही जी आंतरराष्ट्रीय परिषद आहे तर याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी आणि याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे बघा आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते. प्रश्न क्रमांक 4. ICCने 2024-25च्या हंगामासाठी जाहीर केलेल्या 12 पंचांच्या यादीत डॅश डॅश हा एकमेव भारतीय पंचाचा समावेश केला आहे. कोणाचा समावेश केलेला आहे? तर नितीन मेनन यांचा. ICC म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. तर या इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने 2024-25च्या हंगामासाठी एक 12 अंपायरची यादी जाहीर केली आहे आणि त्यामध्ये एकमेव भारतीय अंपायर जे आहेत तर त्यांचं नाव आहे नितीन मेनन. प्रश्न क्रमांक 5. पद्मश्री डॉक्टर गंगाधर पानतवणे पुरस्कार 2024 डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे. कोणाला जाहीर झालेला आहे? डॉक्टर अनिल गजभिये यांना. 2024चा पद्मश्री डॉक्टर गंगाधर पानतवणे पुरस्कार जो आहे तर तो कोणाला जाहीर झालेला आहे? डॉक्टर अनिल गजभिये यांना. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या ॲथलीट्स समितीच्या सह अध्यक्षपदी डॅश डॅश या भारतीय हॉकीपटूची निवड झाली आहे. कोणाची निवड झाली आहे? PR श्रीजेश यांची. बघा, आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या ॲथलीट्स समितीच्या सह अध्यक्षपदी निवड झालेली आहे PR श्रीजेश यांची. हे आपले भारतीय हॉकीपटू आहेत. प्रश्न क्रमांक 7. पहिली अणुऊर्जा शिखर परिषद 2024 नुकतीच डॅश डॅश या देशात पार पडली आहे. कोणत्या देशामध्ये पार पडलेली आहे? तर बेल्जियम या देशामध्ये. पहिली अणुऊर्जा शिखर परिषद जी आहे तर ही नुकतंच बेल्जियम या देशामध्ये पार पडलेली आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी जी आहे तर तिची स्थापना करण्यात आली होती 1957 साली. प्रश्न क्रमांक 8. पोर्तुगाल या देशाच्या पंतप्रधानपदी डॅश डॅश यांची निवड झाली आहे. कोणाची निवड झाली आहे? तर लुईस मॉन्टेनेग्रो यांची. पोर्तुगाल या देशाचे नवीन पंतप्रधान बनले सध्या लुईस मॉन्टेनेग्रो. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. वर्दीतील माणसाच्या नोंदी हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिलं आहे. कोण लिहिलेलं आहे? सदानंद दाते यांनी लिहिलेलं आहे. बघा, सदानंद दाते यांची नुकतंच राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदानंद दाते जे आहेत ते आपल्या महाराष्ट्र केडरचे 1990च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि यांची नुकतंच आता NIA म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यांचं पुस्तक कोणतं आहे? तर वर्दीतील माणसाच्या नोंदी. प्रश्न क्रमांक 10. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू सुनील नरेन हा 500 T20 सामने खेळणारा जगातील डॅश डॅश वा खेळाडू ठरला आहे. याचं उत्तर आहे चौथा. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू जो आहे सुनील नरेन तर हा 500 T20 सामने खेळणारा जगातील चौथा खेळाडू ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 11. 56व्या पुरुष महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा डॅश डॅश येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. याचं उत्तर आहे पुणे. 56व्या पुरुष महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत? तर आपल्या महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 12. कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा डॅश डॅश येथे पार पडल्या आहेत. याचं उत्तर आहे नोएडा. उत्तर प्रदेश राज्यातील नोएडा या ठिकाणी नुकतंच कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पार पडलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या 3 सुवर्णपदकासह एकूण 15 पदकं जिंकलेली आहेत. बघा, या कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या किती पदके जिंकलेले आहेत? तर एकूण 15 पदके जिंकलेले आहेत. त्यामध्ये 3 सुवर्णपदकाचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 13. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. कधी? तर 30 मार्च रोजी. 30 मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण दरवर्षी
आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन म्हणून साजरा करतो बघा. पहिला आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस साजरा करण्यात आला होता 2023 साली. म्हणजे या दिवसाची सुरुवात जी आहे तर ती 2023 पासून करण्यात आलेली आहे. आणि 2024 रोजी आपण हा दुसरा आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस आता साजरा करत आहोत. प्रश्न क्रमांक 14. 150 फुटबॉल सामने खेळणारा डॅश हा पहिला भारतीय फुटबॉलपटू ठरला आहे. कोण ठरलेले आहेत तर सुनील छेत्री. 2011 पासून आपल्या भारतीय फुटबॉल संघाचे कॅप्टन जे आहेत सुनील छेत्री. तर हे 150 फुटबॉल सामने खेळणारे आपले पहिले भारतीय फुटबॉलपटू ठरले आहेत. आणि जगातील जर म्हटलं तर 150 फुटबॉल सामने खेळणारे जगातील 8वे खेळाडू ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 15. दरवर्षी निसर्ग दिन डॅश रोजी साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो? 1 एप्रिल रोजी. 1 एप्रिल हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण दरवर्षी निसर्ग दिन म्हणून साजरा करतो. याचबरोबर 1 एप्रिलपासून आपण दरवर्षी अंधत्व प्रतिबंध सप्ताह देखील साजरा करतो बघा. 1 एप्रिल ते 7 एप्रिल दरम्यान आपण आपल्या देशामध्ये अंधत्व प्रतिबंध सप्ताह साजरा करतो. प्रश्न क्रमांक 16. मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धा कोणत्या देशात पार पडणार आहेत? कोणत्या देशामध्ये पार पडणार आहेत तर मेक्सिको या देशामध्ये. 2024च्या मिस युनिव्हर्स स्पर्धा ज्या आहेत त्या मेक्सिको या देशामध्ये पार पडणार आहेत. आणि 2024च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये प्रथमच सौदी अरेबिया देश सहभागी होणार आहे. यामध्ये सौदी अरेबिया देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत अलका हतानी. नुकतंच आपण पाहिलेलं आहे मिस वर्ल्ड स्पर्धा ज्या आहेत 71व्या क्रमांकाच्या 2024च्या तर त्या आपल्या भारतातील मुंबई या ठिकाणी पार पडलेल्या आहेत. आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. समलैंगिक विवाह विधेयक पारित करणारा थायलंड डॅश वा आशियाई देश बनला आहे. याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न लक्षात आला ना तुमच्या? समलैंगिक विवाह विधेयक पारित जे केलेले आहेत नुकतंच थायलंड या देशानं तर हे विधेयक पारित करणारा थायलंड आशियातील कितवा देश ठरलेला आहे? याचं उत्तर सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून TCS आणि IPS पॅटर्ननुसार जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण रोज सकाळी 6 वाजता स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. आणि तुम्हाला जर चालू घडामोडीच्या आणि GKच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.